श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या कुलदैवतांची कृपा मिळवायची असेल, तर पुढील उपाय नक्कीच करून बघा. कुलदेवतेची कृपा मिळवण्यासाठी हा उपाय करा. कुलदेवतेची क्षमा मागा, प्रगती आणि उन्नतीसाठी प्रार्थना करा. आता तुम्हालाही वाटत असेल, की तुमची कुलदेवी किंवा तुमची कुलदैवत तुमच्यावर प्रसन्न व्हावी, त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या डोक्यावर राहावा. कारण बघा, आपल्या कुळाला वाचवणारे, आपल्या कुळाची प्रगती घडवून आणणारे, आपल्याला संतान प्राप्ती करून देणारे किंवा आपल्या नशिबात जे आहे ते मिळवून देणारे, आपल्याला काही हवं, घर हवं, गाडी हवी, बँक बॅलन्स, पैसा, नोकरी, व्यवसाय जेही हवं आहे, ते ना मित्रांनो कुलदेवताच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला मिळणं शक्यच नाही. हे तुम्ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. म्हणून आपल्यावर जर कुलदेवतांचा आशीर्वाद असायला पाहिजे आणि जर तो तुम्हाला मिळवायचा असेल, तर यासाठी ना आजचा हा खूप शक्तिशाली चमत्कारी उपाय आहे, ज्याला कर्पूर होम सुद्धा म्हणतात. मित्रांनो, कोणत्याही अमावास्येला, पौर्णिमेला, मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा मग कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही रोज 5 मिनिट हा उपाय करायचा आहे. नेहमी नाही केला तरीही चालेल, महिन्यातून एकदा केला तरीही चालेल. समजा तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला हा उपाय केला तर चालतो. दर महिन्याच्या अमावास्येला सुद्धा हा उपाय केला तरीही चालतो किंवा तुम्हाला जो दिवस शुभ वाटेल ना, त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा? तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. ते नारळ शेंडी त्या नारळाची शेंडी राहू द्यायची आहे आणि व्यवस्थित सोलून घ्यायचा. त्यानंतर ते नारळ ना आपण आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवतेच्या समोर देवघराच्या बाहेर एका ताटलीत किंवा ताटात ना आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, एक कापुराची डबी जवळ घेऊन बसायचं आहे. एक कापूर नारळावर ठेवून जाळायचा आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 5 मिनिटनं आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर 5 मिनिटं जेवढे कापूर लागतील, तेवढे तुम्हाला पेटवायचे आहे. म्हणजे एक कापूर टाकला, तो विझत आला, की पुन्हा त्यावर एक कापूर टाकायचा आहे. पुन्हा कापूर टाकायचा आहे. असं सतत सलग तुम्हाला 5 मिनिट करायचं आहे. आणि हा कापूर जळत आहे, तर त्याला ना नारळाला हलवायचं नाही. जोपर्यंत हा कापूर जळत आहे ना, तोपर्यंत त्या नारळाला आपल्याला हलवायचं अजिबात नाहीये मित्रांनो. ते तिथेच देवघरासमोर किंवा कुलदेवीसमोर एका ताटात समोर राहू द्यायचं आहे आणि तुम्ही मंत्र बोलायचा आहे. आता हा मंत्र कुठला? तर तुम्हाला हा समोरील मंत्र बोलायचा आहे, जो की आहे ओम चैतन्य कुलदेवता कुलदेवी जागृत 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 स्वाहा. मंत्र पुन्हा एकदा ऐका मित्रांनो. ओम चैतन्य कुलदेवता कुलदेवी जागृत 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 स्वाहा. हा मंत्र तुम्हाला 5 मिनिटापर्यंत सतत बोलत राहायचं आहे. किती वेळेस बोलता ते महत्वाचं नाही. 11 वेळेस, 21 वेळेस मोजू नका. फक्त 5 मिनिट तुम्ही सतत सलग 5 मिनिट हा मंत्र बोलत राहायचा आहे. तुम्हाला ते काउंट करायचं नाहीये. 11-21 असं म्हणायचं नाहीये. जोपर्यंत 5 मिनिट होत नाही, जोपर्यंत कापूर जळत आहे, तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि कापूर जाळत राहायचं आहे. एक वडी संपली की सतत त्याच्यामध्ये ती कापराची दुसरी वडी टाकत राहायचं आहे किंवा मग तुम्ही असं करा, की तुम्ही ना हा मंत्र 11 वेळेस बोला. ओम चैतन्य कुलदेवता कुलदेवी जागृत जागृत स्वाहा. 11 वेळेस हा मंत्र बोला आणि 11 वेळेस मंत्र बोलताना कितीही कापूर लागतात. जेवढे कापूर लागेल तेवढे तुम्ही जाळायचे आहे आणि फक्त पहिला जो कापूर आपण लावू, तो विझता कामा नये. बघा तो विझू द्यायचा नाहीये. पहिला कापूर लागला ना, तो विझत आला त्यावर लगेच दुसरा कापूर टाकायचा आहे. कारण पहिला कापूर तो विझता कामा नये. विजयात जर तो विजयात आला तर लगेच बघा दुसरा टाकायचा आहे आणि नंतर तिसरा टाकायचा आहे. 11 वेळेस ना तुम्हाला मंत्र बोलत राहायचं आहे. आता न तो जोपर्यंत तोपर्यंत बघा हा मंत्र जोपर्यंत आपण बोलत आहोत ना, तोपर्यंत ती आग ना कापुराची विझायला नाही पाहिजे. तोपर्यंत तुम्हाला त्यात कापूर टाकत राहायचं आहे. जेव्हा शेवटचा कापूर जेव्हा जळत आहे ना, तोपर्यंत मंत्र बोलत राहायचं आहे. नंतर कापूर विझला, की मंत्रसुद्धा बंद करायचं. आता प्रश्न परत पडतो, की आता त्या नारळाचं आपण काय करायचं? बघा, तो नारळ ना आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये त्या नारळाचे तुम्ही विसर्जन करायचं आहे.
जो उपाय करून झाल्यानंतर तो जो नारळ आहे ना, त्याला आपल्याला विसर्जन करायचं आहे. आता ते तुम्ही विसर्जन तलाव म्हणा, समुद्र म्हणा, नदी म्हणा, विहीर म्हणा, तुम्ही त्याची विसर्जन कुठेही करू शकता. विहिरीत सुद्धा करू शकता. तो विसर्जनाचा भाग आहे, तो वेगळा झाला. आता दुसऱ्या दिवशी ना तुम्ही ते विसर्जन नक्कीच करायचं आहे. त्या दिवशी तो नारळ तिथेच देवघरासमोर राहू द्यायचा. आता ज्या दिवशी उपाय केला ना, त्या दिवशी तो नारळ तिथेच देवघरासमोर राहू द्यायचा. आता कापूर जळून झाल्यानंतर, मंत्र जप झाल्यानंतर तुम्ही हात जोडायचं आणि क्षमा मागायची आहे. काय बोलायचं आहे तर बघा, माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या पूर्वजांकडून तुमच्या सेवेत जर काही चूक झाली असेल किंवा काही राहिली असेल किंवा आम्ही तुमची जी सेवा केली नसेल, माझ्या परिवाराने म्हणा किंवा मी म्हणा किंवा माझ्या पूर्वजांनी जर तुमची सेवा केली नसेल किंवा काहीही राहिली असेल, तर माझ्या सर्व परिवाराला, माझ्या सर्व पूर्वजांना आणि मला क्षमा कर. आम्हाला उन्नती मिळू दे, आम्हाला प्रगती होऊ दे आणि आम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जा, प्रगतीच्या मार्गावर घेऊन जा. अशी प्रार्थना ना आपल्याला आपल्याला कुलदेवतांना करायची आहे. तर हे कर्पूर होम आहे, जे आपल्याला ना कुलदेवतांना न जागृत करते, त्यांना प्रसन्न करते. म्हणून तुम्ही हा उपाय महिन्यात एक वेळेस नक्कीच करा. तुमच्या घरात करा हा उपाय. हा उपाय कोणीही केला तरी चालेल. घरातील महिलांनी केला तरी चालेल, पुरुषांनी केला तरी चालेल. तर असा हा कर्पूर होमाचा उपाय तुम्हाला तुमच्या कुलदेवताची किंवा कुलदेवीची कृपा नक्कीच मिळवून देणार आहे. तुम्ही हा उपाय करा आणि तुमच्याकडून जर काही चूक झाली असेल, तर तुम्ही तुमच्या कुलदेवाला नक्की क्षमा मागा आणि तुमच्या प्रगतीसाठी, घराच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. असा हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या कुलदेवतांची कृपा मिळणार आहे आणि तुमची उन्नती आणि प्रगती नक्कीच होणार आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा हा व्हिडिओ. व्हिडिओ संबंधित जर माहिती तुम्हाला आवडली असेल, तर लाईक, शेअर करा आणि जर तुम्ही महाराजांचे भक्त असाल, तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ टाइप करायला विसरू नका. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. Very